लोणार सरोवराच्या काठावर एक असं मंदिर आहे जिथे 1000 वर्षापूर्वी तारे आणि ग्रहांचा अभ्यास केला जात होता असं मानलं जातं. याच मंदिरात आयुर्वेदाचा अभ्यास होत असे अशी ही परंपरा सांगितली जाते. आणि मंदिराच्या परिसरात आजही असे दगड आहेत जे एकमेकांवर आपटले की लोखंडासारखा आवाज करतात. नेमकं काय आहे या रहस्यमय यज्ञेश्वर मंदिरामागचं सत्य? चला आज आपण पाहूया लोणार मधील सर्वात दुर्लक्षित पण अत्यंत भव्य मंदिरापैकी एक यज्ञेश्वर मंदिर. नमस्कार, मी आहे महेश कोते आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हलर महेश हा यूट्यूब चॅनल. कुमारेश्वर मंदिरापासून काही अंतरावर लोणार सरोवराच्या काठावर वसलेलं हे आहे प्राचीन यज्ञेश्वर महादेव मंदिर. आज हे मंदिर काहीसं भग्नावस्थेत असलं तरी त्याचं वैभव अजूनही प्रत्येक दगडातून जाणवतं. स्थानिक परंपरेनुसार या मंदिराची मूळ उभारणी चालुक्य काळात झाली असावी. मंदिरातील अत्यंत सुबक आणि नाजूक कोरीव काम असलेले खांब पाहता ते चालुक्य स्थापत्य शैलीतील वाटतात. तसेच काही भाग तुलनेने साधे दिसतात. त्यामुळे अनेक अभ्यासकांच्या मते पुढे यादव काळात या मंदिराचा जीर्णोद्धार किंवा काही भागांची पुनर्बांधणी झाली असावी. म्हणूनच या मंदिरात चालुक्य आणि यादव या दोन्ही काळातील स्थापत्य शैलीची छाप दिसून येते. या मंदिराची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे याला दैत्यगुरु शुक्राचार्यांची वेधशाळा असेही संबोधले जात असे. सभा मंडपाच्या छतावर विशेष प्रकारचा घुमट होता. त्या घुमटाला चारही बाजूंनी छिद्रे होती. या छिद्रांमधून आकाशातील तारे आणि ग्रहांचे निरीक्षण केले जात असे अशी स्थानिक परंपरा सांगते. याच निरीक्षणाच्या आधारे पावसाचा अंदाज बांधला जात होता असेही मानले जाते. आज घुमटाचा काही भाग पडलेला असला तरी त्याची रचना अजूनही पाहायला मिळते. या मंदिराच्या खांबांकडे बघितल्यास आपल्याला लक्षात येते की प्रत्येक खांब हा जणू स्वतंत्र शिल्पकृतीच आहे. मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. लोणारमधील मंदिरामध्ये यज्ञेश्वर मंदिर हे सर्वाधिक सुशोभित मंदिरांपैकी एक मानले जात होते. या मंदिराच्या खांबांवर कीर्तिमुख, घटपल्लव, गजथर, विविध शुभचिन्हे तसेच सुरसुंदर्या, देवदेवता, यक्ष आणि अनेक सुंदर शिल्पे इथे कोरलेली आहे. काही ठिकाणी तत्कालीन समाज जीवन दर्शवणारी मैथुन शिल्पे देखील पाहायला मिळतात. या मंदिराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे या सभामंडपाची छत. या छतावर इतकं सूक्ष्म कोरीव काम करण्यात आलं आहे की 1000 वर्षापूर्वी हे सर्व हाताने कोरलं गेलं यावर विश्वास बसत नाही. यक्ष, देवता, सुरसुंदर्या, वेलबुट्ट्या, कमळाकृती नक्षी आणि अनेक अलंकारिक आकृत्या आजही स्पष्ट दिसतात. तसेच खांबांच्या माथ्यावर भार वाहणाऱ्या यक्षांच्या मूर्ती या मंदिराच्या स्थापत्याला वेगळीच भव्यता देतात. आज गर्भगृहाचा मोठा भाग कोसळला असला तरी आजही येथे एक भव्य शिवलिंग पाहायला मिळते. यामुळे या मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व आजही कायम आहे. या मंदिराभोवती नजर टाकली तर सर्वत्र तुटलेले खांब, दगडी तुळ्या, शिल्पांचे भाग आणि असंख्य अवशेष दिसतात. हे अवशेष पाहिल्यावर सहज लक्षात येतं की हे मंदिर केवळ एक लहानसं शिवालय नव्हतं, तर कदाचित हा संपूर्ण परिसर मोठ्या मंदिर संकुलाचा भाग असावा. अनेकांच्या मते हे लोणारमधील प्रमुख आणि सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक असावं. या मंदिराशी आणखी एक वेगळी परंपरा जोडलेली आहे. असं सांगितलं जातं की प्राचीन काळात येथे यज्ञ, होम, हवन आणि आयुर्वेदाचा अभ्यास केला जात असे. याज्ञवल्केश्वर ऋषी किंवा यज्ञेश्वर हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते अशी स्थानिकांची मान्यता आहे. त्यांनी परिसरातील वनस्पतींवर संशोधन करून अनेक औषधे तयार केली. औषध तयार करण्यासाठी वापरलेल्या भट्टीची राख ही जवळच टाकण्यात आली होती असं सांगितलं जातं. आजही काही स्थानिक लोक येथील माती अर्धशिशी किंवा डोकेदुखीसाठी औषधी गुणधर्म असल्याच्या श्रद्धेने ती घरी घेऊन जातात. आणि आता या मंदिरातील सर्वात रहस्यमय गोष्ट, या मंदिर परिसरात काही दगड असे आहेत जे एकमेकांवर आपटले की लोखंडासारखा खणखणीत आवाज करतात. काही जण त्यांना चुंबकीय गुणधर्म असलेले दगड देखील मानतात. यामुळे अनेक पर्यटक आणि संशोधकही या मंदिराकडे विशेष आकर्षण आहे. आज मंदिराचा बराचसा भाग पडला असला तरी सभामंडप, कोरीव खांब, नंदी आणि समोरील भव्य शिवपिंड आजही या मंदिराच्या वैभवाची साक्ष देत उभे आहे. तसेच जवळील प्राचीन कुंड देखील आता बहुतांश बुजलेले दिसते.
महाशिवरात्री आणि संपूर्ण श्रावण महिन्यात येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. महादेवाला बेलपत्र अर्पण करून अभिषेक, रुद्राभिषेक, भजन, कीर्तन आणि आरती अशा धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. पुन्हा भेटूया अशाच अपरिचित ऐतिहासिक स्थळाची माहिती घेऊन. तोपर्यंत हर हर महादेव.